जुन्या विशेष करून 50 वर्षापेक्षा अधिक काळ ज्या इमारती झाल्या आहेत त्यांच्या पुनर्विकासाबद्दल अधिक लिहिलं गेलेलं आहे। प्रस्तावामध्ये फनेल झोन जो बाधित क्षेत्र आहे म्हणजे विमानतळाचा जो विमानांचा यायचा जायचा मार्ग आहे त्या मार्गातील इमारतींना उंची मिळत नाही आणि उंची मिळत नाही त्यामुळे त्यांचा पुनर्विकास होत नाही आत्ताच्या प्रचलित धोरणांनुसार आणि त्यामुळे काही वेगळं धोरण काही वेगळं रेग्युलेशन असावं अशी मागणी वारंवार या ठिकाणी होते आहे। या ठिकाणी बोलताना प्रश्न हाच येतो की कदाचित मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देतील परंतु त्याच्या पुढे त्याच्या ऍक्च्युअल अंमलबजावणी होण्यापर्यंत आपण कधी पोहोचणार। 14 मार्च 2018 ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की या समस्येवर आपल्याला काहीतरी एक नवीन रेग्युलेशन बनवावं लागेल। डीपी आणि डीसीपीआर जेव्हा बनत होता एक्झॅक्ट तारीख 13 नोव्हेंबर 2018 ला सरकारने डीपी डीसीपीआर अंतिम त्याला निर्णय घेतला आणि त्या अगोदर या सदनामध्ये आम्हाला काहीतरी या संदर्भात एक नवीन रेग्युलेशन येईल याचं आश्वासन मिळालं होतं। 14 मार्च 2018 आणि 13 नोव्हेंबर 2018च्या मध्ये भरपूर मेहनत झाली, अनेक बैठका झाल्या, अनेक स्टेक होल्डर्सच्या सोबत बोलणं झालं, अधिकाऱ्यांचं बोलणं झालं, नगर विकास खात्याने महानगरपालिकेकडून एक रिपोर्ट मागवला आणि सप्टेंबर 2019 ला फनेल बाधित इमारती त्याचप्रमाणे गावठण आणि कोळीवाडे या संदर्भातला एक कमिटी बनली होती। त्या कमिटीचा अहवाल सप्टेंबर 2019 ला शासनाकडे आला। खरं तर एकदा महानगरपालिकेने एक आपला अहवाल दिला की भाई काय केलं पाहिजे त्या अहवालामधले सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत, माझ्या हातामध्ये तो अहवाल आहे आणि या ठिकाणी अधिकचा एफएसआय हा फनेल बाधित इमारतींना दिला पाहिजे, साधारणतः 5 एक एफएसआय दिला तर मग त्यांना तो टीडीआर विकून त्यांचा खर्च काढता येईल अशा पद्धतीचा अहवालामध्ये नमूद आहे। आमचं म्हणणं आहे 5 मध्ये होणार नाही, आणखीन मिळायला पाहिजे जे काही, परंतु एकदा का अहवाल आल्यानंतर खरं तर शासनाने मागची 2 वर्ष घ्यायचं काहीच कारण नव्हतं। कोविडचा काळ होता तर कोविडच्या काळामध्ये खरं तर अशा पद्धतीच्या पॉलिसी मेकिंगसाठी आपल्याला भरपूर वेळ होता, परंतु मला हेही मान्य आहे की सरकार बदलल्यावर मागच्या सरकारमध्ये घडलेल्या गोष्टींचा पूर्ण माहिती ही नवीन मंडळींना नसते आणि त्यामुळे पुन्हा नव्याने सर्व सुरू करावं लागतं। कदाचित कंटिन्युटी मिळाली असती तर त्या कोविडच्या काळातला जो एक वेळ उपलब्ध होता, कारण अनेक गोष्टी बंद होत्या त्यामुळे पॉलिसी मेकिंगला वेळ होता, तो वेळ आपल्याला घेता आला असता। नाही मिळाला ठीक आहे, परंतु खूप मोठ्या अपेक्षेने फनेल बाधित इमारतीतले रहिवासी ह्या सगळ्या विषयाकडे पाहतात की चला आता तरी अधिवेशन मुंबईत चालू आहे, आता तरी काहीतरी घोषणा ही होईल। अध्यक्ष महोदय, जो चर्चेत फॉर्म्युला येतोय म्हणजे या अहवालामध्ये जे सांगितलं होतं ते आम्हाला कमी वाटत होतं, परंतु जो फॉर्म्युला चर्चेमध्ये येतोय माननीय मंत्री महोदय तो अत्यंत तुटपुंज आहे। जर का तीच चर्चा जी आहे त्याच पद्धतीने होणार असेल तर, आणि त्यामुळे खुल्या मनाने आणि थोडं काय म्हणतात अधिक जबाबदारीने या प्रश्नाकडे बघण्याची गरज आहे। आता अमीन पटेल यांनी भरपूर कौतुक केलं सरकारचं आणि मलाही ते मान्य आहे की त्यांनी ज्या 2-3 गोष्टी सांगितल्या त्या खऱ्या आहेत, दक्षिण मुंबईसाठी झाल्या, परंतु कुठेतरी एक भावना उपनगरवासियांना अनेक वर्षांपासून आहे आशिषजी की उपनगराकडे त्या वेळच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचं थोडं लक्ष वेगळ्या पद्धतीने असतं आणि शहरामधली मात्र एक कदाचित शहरातल्या डेव्हलपरची लॉबी खूप स्ट्रॉंग असेल, परंतु आपण 33/7/22 दोडासाहेब उपनगरात जास्ती काम करतात। मी त्यांच्या व्यवसायाबद्दल नाही म्हणत आहे, परंतु येस ते शहरात आहेत त्यामुळे शहरातली लॉबी स्ट्रॉंग आहे यात काहीच शंका नाही, आहेतच एवढा स्ट्रॉंग, 6 वेळा मजबूत मताने निवडून आलेली व्यक्ती आहे। मंत्री महोदय, जर का म्हाडाच्या सेस प्रॉपर्टीजच्या रिडेव्हलपमेंटसाठी तुम्ही 33/7/22 याच्या मार्फत एक नवीन नियमावली बनवून क्लबिंगला परवानगी देता तर मग फनेल बाधित मंडळींना क्लबिंगला परवानगी का देत नाही? अडचण ही आहे की 33 शहराला तुम्ही देऊन टाकलात 33 आणि उपनगराला कलम रेग्युलेशन 33 नियमावली 33 आम्हाला दिली नाहीत। नियमावली 33 मध्ये इन्सेंटिव्ह स्कीम आहे,
त्यामुळे उपनगरातल्या ज्या इमारती रिडेव्हलप होतात त्या इन्सेंटिव्ह स्कीम मध्ये होत नाहीत आणि इन्सेंटिव्ह स्कीम मध्ये होत नसल्यामुळे आम्हाला टीडीआर विकत घ्यायला लागतो आणि त्यामुळे तो आमचा बेसिक FSI होत नाही. 33 मध्ये काय होतं, शहरातल्या 33(7) असेल यांना अधिकचा FSI हा मिळतो आणि मग त्याचं क्लबिंग हे शक्य होतं. फनेल बाधित इमारतींच्या रिडेव्हलपमेंटचा विचार करत असताना नियमावली 33च्या अंतर्गत, रेग्युलेशन 33च्या अंतर्गत एखादी योजना बनावी ही पहिली मागणी आहे, जेणेकरून नियमावली 33च्या अन्य जे लाभ आहेत ते सुद्धा आम्हाला घेता येतील. अध्यक्ष महोदय, या सर्व ला फार वेळ लागू नये एवढीच आता नागरिकांची अपेक्षा आहे. कारण इमारती, जसं मी म्हटलं की प्रत्येक अधिवेशनामध्ये चर्चा होते, जरूर प्रत्येक अधिवेशनामध्ये खूप गंभीरतेने चर्चा होते, परंतु प्रत्येक अधिवेशनागणिक आमची समस्या आहे त्याचं गांभीर्य सुद्धा खूप वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे आजपर्यंत फनेल बाधित इमारतीतली कुठली इमारत पडली नाहीये, कुठे नुकसान झालेलं नाहीये, परंतु त्याची वाट शासनाने बघू नये ही या ठिकाणी मला विनंती करायची आहे.